नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सौमित्र हा सारंगला समजावतो. तेव्हा सारंग आपला हात ओवीच्या हातातील तो तिळाचा लाडू घेण्यासाठी पुढे करतो आणि ओवी ही सारंगच्या हातात तो लाडू द्यायला लागते. तोच लगेच ऋषिकेश म्हणत असतो की थांब ओवी, अगं ओवी, ज्यांना गोड लाथाडायची सवय आहे त्यांना गोड देऊ नये असं म्हटल्यानंतर आता ओवी लगेच तो लाडू देण्यासाठी लगेच मागे हात घेते आणि तेव्हा लगेच सारंगला राग येतो. सारंग सौमित्राला म्हणतो की ऐकलं का दादा, आणि रागाने सारंग ओवीला म्हणतो की ओवी दे दे, तुझ्या बाबाला 2-3 लाडू आणखीन जास्त दे. तोंड तसंही खूप कडूच आहे असे रागाने पाहत म्हणतो. तर ऋषिकेशला आणखीन राग येतो. ऋषिकेश म्हणतो की अरे मग कशाला बोलतोस तू माझ्याशी, तुम्ही जाऊन तुमचा पतंग उडवा, कशाला इथे आलात. तेव्हा सारंग आता ॲटिट्यूड मध्ये म्हणतो की हो हो, माझा पतंग मीच उडवणार, कारण तुझ्यासोबत जर उडवला आणि तुझी कंदी जर कापली त्यामुळे नंतर काही गडबड नकोय. त्यावर आता ऋषिकेशला हसायला येतं. ऋषिकेश म्हणतो की काय सारंग, तू माझी कंदी कापणार आणि त्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल सारंग. आता सारंग सुद्धा म्हणतो की हो हो, जन्म कशाला, अरे एक डाव तर पुरेसा आहे आणि जर तुझ्यात हिंमत असेल तर उडव माझ्यासोबत पतंग, बघूयात आपण कोण जिंकता येते. तेव्हा आता सौमित्राला या दोघात जे काही बातचीत होते ते बघून तर हसू येतं, कारण या दोघांनी एकमेकांशी बोलावं असं त्याला मनापासून वाटत असतं. तेव्हा आता सारंगने ऋषिकेशची जो काही पतंग उडवण्याची स्पर्धा लावलेली असते तर आता ऋषिकेश सुद्धा म्हणत असतो की हो हो, जिंकणार तर कोण आहे हे माहिती नाही, तू हारणार कोण आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी चल, तर सारंग हा सौमित्राला म्हणतो की दादा चल बरं. तेव्हा आता सौमित्र आणि ओवी या दोघांना खूप असं हसायला येतं आणि ते दोघे पुढे पतंग उडवायला निघतात. तेव्हा सौमित्र ओवीला म्हणतो की अगं ओवी, स्पर्धा तर या दोघात होणार आहे, आपण दोघांनी काय करायचं. तर ओवी म्हणते की आपण दोघांनी त्यांना चेअरअप करूया. तर सौमित्र हसून ओके असं म्हणतो आणि दोघे एकमेकांना टर्न करतात. त्यानंतर मात्र आता इकडे आजी ही लाडू खात असते जे जानकीने पाठवलेले असतात आणि म्हणत सुद्धा असते की हो हो वाव, खरंच काय छान लाडू आहे ते. आणि तेवढ्यात ऐश्वर्या आत येते आणि रागाने आजीला म्हणते की आजी, काय इकडे तुम्ही लाडू खात बसलात, पोटामध्ये एक मोठा लाडू तयार होईल तुमची. तेव्हा आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, मला आवडतं, कारण माझे दिवसच आहे लाडू खाण्याचे. आणि काय ग गुंडे, तू इतक्या वेळ कुठे होतीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी एक गंमत आणण्यासाठी गेले होते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आपल्या पदराआड जो लपलेला अवंतिकाचे ते हलव्याचे दागिने आहेत तर ते दाखवते. तर आता आजी तोंडाला हात लावते. आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, काय करतेस, हा तर तोच दागिने आहेत ना जे सुमित्राने अवंतिकासाठी आणले होते ते. तर ऐश्वर्या अगदी चोरून ते दागिने घेऊन आलेली असते. तेव्हा ऐश्वर्या ते सर्व दागिने आपल्या अंगावर घालत असते आणि आजीला म्हणते की अवंतिकाचा नाही, अवंतिकासाठीच आणलेला हा हार आहे तो. तेव्हा आजी म्हणते की काय, तोच आहे, अगं हार तू चोरून आणला, अगं चोरटी कुठली. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी, फक्त हारच नाही, सर्व दागिने मी चोरलेत. आजी म्हणते की का चोरलेस. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो, मी खरे दागिने थोडेच चोरले. आणि का चोरले तुम्हाला माहिती आहे का. आजी विचारते की का ग, का चोरलेस. अहो आजी, दागिने मी तिच्या खोलीतून चोरले आणि ते अंगणामध्ये जाऊन फेकले आणि बाहेर जाऊन अंगणातून ते दागिने आत घेऊन आले आहे की नाही. मग मला डोकं बघा बरं. आणि आता दागिने नसल्यामुळे तिचा तिळवा मात्र राहूनच जाईल, म्हणून ऐश्वर्या खूप खुश होते आणि ते सर्व दागिने आपल्या अंगावर घालते. तर आजी लगेच तिचं कौतुक करायला सुरुवात करते की बाई, अगं खरंच किती गोड दिसते ग माझी गुंडी, इतकी गोड दिसते अगं की तू इतकी गोड आहे म्हणून मुंग्या सुद्धा तुला चावतील. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची चांगली जिरते. जे काही दागिने तिने अंगणात फेकलेले असतात तर त्याला खरंच मुंग्या लागलेले असतात, म्हणून मुंग्या आता ऐश्वर्याला चावायला सुरुवात करतात. ऐश्वर्या आई ग असं करायला सुरुवात करते. आजी विचारते की काय ग गुंडे, काय झालं. आजी विचारते की काय झालं काय. ऐश्वर्या म्हणते की आजी, अहो काहीतरी चावतंय. आजी म्हणते की अरे देवा, काय बाई हे, सगळ्या मुंग्या लागल्या ऐश्वर्या तुझ्या या हाराला. मात्र आता ऐश्वर्या आणखीन घाबरते आणि त्या मुंग्या सर्व काही तिला चावा घेतात. ऐश्वर्या ओरडत असते की आजी बघा, अहो बघा ना. आणि घाईने आपल्या गळ्यातील तो हार काढते. पूर्ण गळा तिचा लाल झालेला असतो आणि ऐश्वर्या जेव्हा आजीला म्हणते की तो सर्व काही सेट बघा बरं, आजी तो सेट उचलते
तर आजी म्हणते की अरे देवा बघ ना, अगं ऐश्वर्या सर्व याला मुंग्या लागल्या आणि आजी ह्या मुंग्या असं नाही जाणार, मी पाण्याखाली धरते आणि फ्लश करून टाकते. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की हो हो. तेव्हा ऐश्वर्या ते सर्व काही दागिने तेथून घेऊन जाते आणि पूर्णपणे अंगाला खाज सुटलेली असते आणि त्या मुंग्या आता ऐश्वर्याचा चांगला चावा घेतात. आजी म्हणते की अगं हे खरंच काय मूर्ख आहे ही, आणि बरं झालं हिला अशीच धडा शिकवला पाहिजे, कारण मला म्हणत होती काय इतका मोठा लाडू खाऊ नका, तुमच्या पोटात मोठा लाडू तयार होईल, आणि आता मात्र मुंग्यांनी जी चांगली जिरवली. आज मात्र हिला सर्व काही मुंग्या लाल करून ठेवतील तेव्हा हिला कळेल. त्यानंतर आता इकडे सुमित्रा परत त्या दागिनेवालींना फोन करते. अहो घरातून दागिने कसे चोरीला गेले खरंच काहीच कळले नाही, परंतु अजून काही दागिने तुमच्याकडे शिल्लक आहेत का? तेव्हा मात्र आता सुमित्राने बऱ्याच ठिकाणी कॉल्स करून पाहिलेले असतात, परंतु एकही ठिकाणी तिला आता इतक्या घाईत दागिने मिळायला तयार नसतात, म्हणून ती फोन ठेवते आणि तेवढ्यात अवंतिका ही मागून येते. तर सुमित्रा म्हणते की अवंतिका अगं सॉरी, खरंच मी बऱ्याच ठिकाणी कॉल्स केले परंतु कुठेही दागिने शिल्लक नाही. या बायका ह्या ऑर्डर्स पेक्षा जास्त दागिने नाही बनवत, जे ऑर्डरचे दागिने असतात तर तेच बनवतात, त्यामुळे आता इतक्या घाईत कुठेही दागिने नाहीत. पण अवंतिका तू काळजी करू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढूयात. तर अवंतिका म्हणते की आई ठीक आहे, काही हरकत नाही, पण आई माझी चूक झाली, मी लक्ष द्यायला हवं होतं. सुमित्रा म्हणते की बरं अगं अवंतिका नको टेन्शन घेऊ, बघूयात काय होतं ते. तर आता अवंतिका म्हणते की आई अहो काय होणार आहे, कारण माझ्याकडे तर आता हलव्याचे दागिनेच नाही, त्यामुळे लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत मला नाही साजरी करता येणार, म्हणून अवंतिका आता थोडीशी नाराज होते. तर तेवढ्यात मात्र आता जे दागिने जानकीने आपल्या सगुणाकडे अवंतिकाला द्यायला दिलेले असतात, तर सगुणा तेथे ते दागिने घेऊन येते आणि अवंतिकाला म्हणते की काही हरकत नाही वहिनी, असं काही होणार नाही, तुमचा तिळवा सुद्धा होणार आणि हे हलव्याचे दागिने घालणार सुद्धा तुम्ही. तर आता सुमित्रा म्हणते की सगुणा अगं तू, तेव्हा लगेच सगुणा ती दागिन्यांची पिशवी अवंतिकाच्या हातात देते. अवंतिकाला आता ते दागिने बघून खूपच असा आनंद होतो आणि सुमित्राला सुद्धा. तर आता अवंतिका दागिने बघून सगुणाला म्हणते की अगं सगुणा तुला हे दागिने मिळाले तरी कुठून, अख्ख्या गावात आम्ही दागिने विचारले होते पण कुणाकडे शिल्लक नव्हते. तेव्हा आता सगुणा म्हणते माझ्या ओळखीच्या वहिनी आहेत ना त्यांच्याकडून आणले आणि उघडून तरी बघा की कसे आहेत ते दागिने. तेव्हा दागिने उघडून पाहतात तर सुमित्रा खुशून म्हणते की अगं बाई खरंच अवंतिका, अगं दागिने खरंच खूप सुंदर आहेत आणि अवंतिका तुझ्यावर खरंच खूप ते दागिने उठून दिसतील, अगदी सुंदर दिसशील तू. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना खरंच आई थँक्यू, आणि सगुणा थँक्यू बर का, तुझ्यामुळे आज मला हे दागिने घालायला मिळाले आणि माझी संक्रांत साजरी होणार आहे आणि तुझ्यामुळेच आज हे दागिने मला वेळेत मिळाले. तर सगुणा म्हणते की मी फक्त पोहोचण्याचं काम केलं आणि ह्या खऱ्या कौतुकाच्या मानकरी तर वहिनी आहे, त्यांनी हे दागिने बनवून दिले. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना त्या वहिनी, त्यांना सांग की खरंच हे दागिने खूप सुंदर आहेत, अगदी सुंदर, खूप छान आहेत. अगं सगुणा पण याचे पैसे किती झाले? तर सगुणा म्हणते पैसे, अहो पैसे वगैरे काही नाही, त्यांनी तर हे दागिने आपल्या माणसासाठी केले. सगुणाचे हे बोलणे ऐकून अवंतिका आणि सुमित्रा एकमेकींकडे पाहतात. तर अवंतिका ही सगुणाला विचारते की एक मिनिट सगुणा, हे दागिने नक्की कोणी पाठवलेत? तर सगुणा म्हणते की जी या घरचा खरा दागिना आहेत तिने. तेव्हा मात्र आता अवंतिका आणि सुमित्रा परत एकमेकींकडे बघतात. तर अवंतिका ओळखते की जानकी वहिनीशिवाय दुसरं कोणी नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं सगुणा त्या वहिनींना सांग की आम्हाला हे दागिने खूप असे आवडलेत, कारण सुमित्राने सुद्धा ओळखलेलं असतं. त्यानंतर आता इकडे पतंग उडवण्याची चांगली स्पर्धा सुरू झालेली असते. तर आता ऋषिकेशचा पतंग अगदी वर गेलेला असतो. तेव्हा आता ओवी आणि ऋषिकेश हसत असतात. ऋषिकेश आणि सारंग दोघे अगदी खुशून पतंग उडवत असतात, परंतु आता सारंगचं पतंग अगदी खाली राहिलेला असतो. तर आता ऋषिकेश मुद्दा म्हणतो की कसं आहे की पतंग उडवण्याची काही गोष्ट खाण्याची गोष्ट नाही. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की 2च मिनिट थांबा, मी तुम्हाला दाखवतो. तर ऋषिकेश ओवीला आता लगेच म्हणतो की सोड लगेच सोड लवकर. ओवी म्हणते की हो बाबा घ्या अजून. तेव्हा आता सारंग अगदी खेचत असतो. तर सौमित्र त्याला म्हणतो की अरे सारंग तू खेचतोच कशाला, अरे ढील
ढील दे, जरा ढील दे. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की हो हो, अरे ढील तर आतापर्यंत खूप काही दिली, परंतु आता मात्र खेचण्याचीच वारी आहे. आणि आता दादा तू बघतच राहा की मी कशी कंदी कापतो ते. आणि तेवढ्यात ओवी म्हणते की बाबा बाबा अहो अजून वर घ्या. ऋषिकेश म्हणतो की हो हो ओवी हे बघ हे बघ. आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेशने सारंगची पतंग काटली जाते. सारंग लगेच नाराज होतो. सौमित्र तर अगदी खुश होतो. ओवी तर उड्या मारायला सुरुवात करते की हो 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 बाबांनी सारंग काकाची पतंग काटली. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो ठीक आहे, अजून एक डाव होऊन द्या मग दाखवतो मी. तेव्हा आता ऋषिकेश पतंग उडवता उडवता म्हणतो की ओवी अगं एकदा हरून कुणाचं पोट अजून भरलेलं दिसत नाही, मग जा जा दुसरी पतंग घेऊन ये म्हणा हरण्यासाठी परत. तेव्हा आता सौमित्र आणि ओवी या दोघांना आता खूप असं हसायला येत असतं, कारण या निमित्ताने का होईना एकमेकांशी हे दोघे बोलत असतात. सारंग तर अगदी ॲटिट्यूड मध्येच असतो आणि तो लगेच सौमित्रला म्हणतो की दादा कुठे आपली दुसरी पतंग. तेव्हा सौमित्र बोट दाखवतो तिकडे, तर सारंग म्हणतो की अरे तू तेथे कशाला ठेवल्यास. सौमित्र म्हणतो की अरे तूच तर ठेवल्या. तेव्हा सारंग पतंग आणायला जातो, तर तेवढ्यात सौमी आणि ओवी धावतच येतात आणि एकमेकांना डन करतात. त्यानंतर मात्र इकडे आजी तर खूप असे ऐश्वर्यावर हसत असते. अगं गुंडे मला पुढच्या जन्मात मुंगी होण्यासाठी खूप आवडेल बर का, कारण असं गोड 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 मला खाता येईल. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या धावतच येते. आणि काय झालं आजी, काय इतक्या ओरडतात, अहो त्या मुंग्या जात नव्हत्या. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही अगदी आरशामध्ये पाहत असतात की आपल्या मुंग्या किती डसल्या त्या. तेव्हा आजी तिला म्हणते की काय ग किती बावट आहेस ग तू. ऐश्वर्या म्हणते की आजी अहो काय. अगं आजी म्हणते मुंग्या जावे म्हणून तू दागिने पाण्याने धुतलेत. ऐश्वर्या म्हणते की हो हो. तेव्हा आजी म्हणते की अगं बघ ना पाण्यामुळे तर तुझ्या मुंग्या गेल्यात, परंतु ते हलव्याचे दागिने बघ कसे झाले. तेव्हा आता ऐश्वर्या ते सर्व काही दागिन्यांचा सेट पाहते, तर डोक्याला हात लावून घेते आणि खूप असा तिला राग येतो की अरे देवा काय झालं हे. आणि काय हो आजी मला अगोदर सांगता आलं नाही का तुम्हाला, सगळी वाट लावली आणि आजी तुम्हाला अगोदर सांगता आलं नाही का, तिकडे बसून तर मस्त लाडू खात होत्या. तेव्हा आजी तर आता भयंकर चिडते आणि गप्प बस ऐश्वर्या, अगं मी तुला सांगत होते परंतु तुला तर ऐकण्याची सवय आहे का काही माझं. तेव्हा ऐश्वर्या भयंकर चिडते की हे सगळे काही नग ना माझ्याच राशीला आलेत. आणि तेवढ्याच सगुना दरवाजा उघडते आणि येऊ का वहिनी आत असं विचारते. तेव्हा ऐश्वर्या रागानेच म्हणते की आली आता ही दुसरी. तर सगुना म्हणते की अहो वहिनी सगळ्या बायका यायला सुरुवात झाली, काही जणी आल्यात सुद्धा आणि आई साहेबांनी तुम्हाला खाली बोलावलेत. ऐश्वर्या म्हणते की हो हो आले आले. तेव्हा आता सगुना जे काही ऐश्वर्याचे दागिने आहे त्याकडे तिचं लक्ष जातं आणि लगेच ती मुद्दाम विचारते की वहिनी साहेब अहो तुमचे दागिने हे असे का झालेत. तेव्हा ऐश्वर्याचं तर आणखीन जळफळाट होतो. मधला हलवा कुठे गेला, तर ऐश्वर्या रागाने म्हणते की आजीने खाल्ला. ऐश्वर्या आता खूपच भडकते की काय ग तुला काय करायचं, आणि उरलेले दागिने सुद्धा आजीच खाणार आहे, जा बरं तू. तेव्हा मात्र आता सगुनाला खूप असं हसायला येत असतं आणि सगुना हसतच बाहेर निघून जाते. तेव्हा आजी म्हणते की हो हो मी सुद्धा आता जाते. तर ऐश्वर्या रागाने आजीला म्हणते आजी अहो तुम्ही कुठे चाललात आता. हात हलवत आता काय करायचे पुढे ते मला सांगा. तेव्हा आता आजी तोऱ्यातच म्हणते की मी तुला आता काय सांगणार, जे दागिने आहेत ना तेच घाल आणि खाली ये. सगळ्या बायका जमल्यात आणि काय तर हलवा खाते आणि आजी सुद्धा आता बाहेर निघून जाते. तर ऐश्वर्या खूप अशी वैतागते आणि ते दागिने खाली फेकून देते. एक करायला जाते एक आणि होते मात्र एक. तिला असं वाटत असतं की अवंतिकाला आता दागिने मिळणार नाही, म्हणून अवंतिकाचे दागिने हिसकावून स्वतः वापरायला गेली, परंतु आता मात्र तिच्या पापाची शिक्षा तिलाच मिळाली. आणि शेवटी टेन्शन तर तिलाच येतं, कारण हलव्याचे दागिने आहेत तर ते तिला घालायला मिळत नाही. आणि इकडे मात्र देवकृपेने आपल्या अवंतिकाला जानकीने तर ऐनवेळेस दागिने पोहोच केलेले असतात. तेव्हा आता रणदिव्यांच्या घरामध्ये सर्व बायकांची ये जा सुरू होते. हळदी कुंकवाला सर्व बायका येतात, तर जानकी सुद्धा आपलं कुंकवाचं ताट घेऊन घरी येते. तेव्हा आता जानकी ही दरवाजात येते आणि अंगणामध्ये आल्यानंतर मात्र तिला सगुनाने जे काही सांगितलेलं असतं ते सर्व बोलणं आठवतं की अहो वहिनी तुम्हाला तेथे यायला सांगितलेलं नाही, आईंनी तेथे नाही या असं म्हटलं. तेव्हा आता जानकी विचार करते की मला हळदी कुंकवाला अवंतिकाने तर बोलावलं, परंतु घरात मात्र मला पाय ठेवता येणार नाही, मग मी काय करू. म्हणून जानकी आता मागच्या दरवाजाने जायचं ठरवते. तर आता सर्व बायका आत येतात. सुमित्रा खूप खुश त्यांच्याशी गप्पा करत असते आणि आजी म्हणते की आज मात्र सर्व बायका येथे आल्यात, अवंतिकाचा तिळवा मात्र अगदी मस्त साजरा होणार. तेव्हा मात्र आता ज्या काही काकू असतात तर त्या विचारतात की काय हो सुमित्रा ताई तुमच्या दोन्ही सुना नाही दिसत. तर सुमित्रा म्हणते की हो हो येतीलच. आणि तेवढ्यात अवंतिका
अवंतिका ही अगदी असं हळूच आतमध्ये येत असते। सुमित्रा म्हणते की हो हो त्या तयार होतात, येतीलच। आणि तेवढ्यात अवंतिका येत असते तर दुसऱ्या काकू म्हणतात की हो ही बघा अवंतिका आली, आणि सर्वजण अगदी अवंतिकाकडे खुशून पाहत असतात। तेव्हा खिडकीमधून जानकी सुद्धा अवंतिकाला पाहते आणि अवंतिकाने ते दागिने घातलेले असतात। जानकी अगदी खुशून अवंतिकाकडे बघत असते। तेव्हा आजी तर मात्र अगदी तोंडाला हात लावते की हिच्याकडे हे दागिने आलेच कुठून। आश्चर्याने आजी फक्त पाहतच असते। तर सुमित्रा अवंतिकाला म्हणते की ए ना अवंतिका, अगं ये। तेव्हा आता अवंतिका येते आणि सर्वांना नमस्कार करते। तर आता सर्व बायका अवंतिकाचं ते रूप बघून खुश होतात आणि सुमित्रा आईंना म्हणतात की खरंच तुमची सून किती सुंदर दिसते। तो अवंतिका अगदी खुश होते आणि जानकी सुद्धा अगदी बाहेर हे सर्व ऐकून खुश होते। बायका तिच्या हलव्याच्या दागिन्यांचे सुद्धा अगदी कौतुक करत असतात की खरंच हे दागिने हलव्याचे तिला किती शोभून दिसतात। तेव्हा आजी लगेच अगदी विचारच करत असते आणि सुमित्राला विचारते की काय ग सुमित्रे, अगं हे दागिने कोणते? ते तर ते दागिने त्या सेट मधील नाही जे तू यांच्याकरता मागवले होते। परंतु सुमित्रा मात्र आता आजीच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि ती लगेच त्या दुसऱ्या मॅडमला विचारते की अहो तुमच्याकडे तर तुमच्या वहिनींचा सुद्धा तिलवा होता। तेव्हा त्या काकी म्हणत असतात की हो हो आमच्याकडे तर कुणालाही त्याचा उत्साह नाही आणि कौतुक सुद्धा नाही। तुमच्याकडे मात्र बरं आहे की जानकी सुद्धा नाही तरी सुद्धा तुमच्या दोन्ही सुना अगदी आनंदाने तयार झाल्यात। तेव्हा आता ते ऐकून जानकी सुद्धा खुश होते आणि सुमित्रा सुद्धा खुश होते। त्या बायका विचारतात की अहो पण तुमची दुसरी सून दिसत नाही, ती का अजून आली नाही? तर आजी म्हणते की हो हो येईलच, ती येतच असेल कारण ती इतकी सुंदर आहे त्यामुळे तिला तयार होण्यासाठी जरा वेळ लागतो। अवंतिका आणि सुमित्रा एकमेकींकडे बघून हसतात आणि तेवढ्यात ऐश्वर्या दरवाजा उघडून बाहेर येते। तर आजी इतकी खुश होते आणि म्हणते की बघा बघा आमची सोनेरी गुंडी आली सुद्धा। तेव्हा बायका एकमेकीत कुजबुज करायला सुरुवात करतात। तर आजी अगदी कौतुकानेच पाहत असते। ऐश्वर्या खाली येते आणि सुमित्राला विचारते की आई बघा ना मी कशी दिसते बरं, दिसते की नाही एकदम श्रीमंत खानदानी। तेव्हा सुमित्रा आणि अवंतिका पाहतच असतात। तर त्यातील एक काकी विचारतात की ऐश्वर्या अगं ह्या काळ्या साडीवर हलव्याचे हे दागिने अगदी शोभून दिसतात, तू का घातले नाही? तेव्हा ऐश्वर्याला काही उत्तर देण्यासाठी नसते, ती आता शांत राहते आणि आता तिचा खूप असा जळफळाट होत असतो। आजी असते ना तिची तोंड पाटीलकी करण्यासाठी आजी लगेच म्हणते की कसं आहे आज मात्र मुंग्यांचा तिळवा होता आणि ते दागिने त्यांनी नेलेत। तेव्हा आता रागाने ऐश्वर्या अगदी आजीला शांत राहायला सांगते। तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की काय, आणि अवंतिका आणि सुमित्रा एकमेकींकडे पाहतात। तर ऐश्वर्याचा खूप आता इतका तोरा चिडतो आणि रागाने म्हणते की मला ते दागिने घालायला नाही आवडत, ते कागदाचे, आणि उगाच कशाला तोरा असा मिरवायचा, अवंतिकाकडे बघत म्हणते। आणि सुमित्रा खाली मान घालून पाहत असते। तर आता काकी म्हणतात की असून द्या सुमित्रा ताई, अहो हलव्याचे हे दागिने अवंतिकाला अगदी शोभून दिसते। तेव्हा अवंतिका आणि सुमित्रा खुश होतात। तर अवंतिका खुश होऊन म्हणते की थँक्यू सो मच ताई। आणि तेवढ्यात बाहेर मात्र जानकी डोकावून आत पाहत असते आणि मागून दोन बायका एकमेकींची गप्पा करत येत असतात की आज खूप मज्जा येणार बरं का। आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष जानकीकडे जातं। तर लगेच आता त्या बायका जानकीला आवाज देतात आणि म्हणतात की अगं एकमेकीत कुजबुज होते अगोदर ही जानकीच आहे ना, म्हणून जानकीला आता आवाज देतात की जानकी अगं इकडे ये। तर जानकी त्यांना मागे वळून पाहते। तेव्हा जानकी त्यांच्याजवळ येते आणि अरे सविताताई तुम्ही कशा आहात? तर आता सविताताई म्हणतात की हो हो मस्त। आणि जानकी वहिनी तुम्ही कशा आहात हो? तर जानकी म्हणते की मी तर खूप मस्त। त्यानंतर आता अवंतिका ही जानकीची वाट पाहत असते, अजून जानकी वहिनी का आल्या नसतील म्हणून अवंतिका थोडीशी नाराज होते। तर आता सुमित्रा ताट घेऊन येते आणि अवंतिकाला म्हणते की चला आता हळदी कुंकवाला सुरुवात करायची का? तेव्हा अवंतिका म्हणते की आई अजून 10-15 मिनिट आपण थांबूयात का प्लीज? सुमित्रा म्हणते की अगं बायका तर केव्हाच्या खोळंबल्यात, केव्हाचा त्यांचा चहा नाश्ता सुद्धा करून झाला। अगं अवंतिका तू कुणाची वाट पाहते का? असं सुमित्राने विचारल्यानंतर आता अवंतिका म्हणते की हो आई, अहो मी जानकी वहिनीची वाट पाहते। तेव्हा बाहेर आता सविताताई आणि दुसऱ्या काकू जानकीशी गप्पा करतात। जानकीला म्हणत असतात की खरंच तुझी साडी मस्त आहे बर का। तेव्हा आता जानकी खुशून थँक्यू म्हणते आणि खरंच तुमच्या सुद्धा साड्या अगदी सुंदर आहेत आणि तुम्ही सुद्धा अगदी सुंदर दिसतात। तर आता त्या बायका खुश होतात आणि जानकीला सुद्धा थँक्यू म्हणतात। अगं आमच्या यांनी शेलमधून आणली म्हणून आता खूप हसतात आणि जानकीला म्हणतात की खरंच बाकी बरं आहे, तू बरं झालं जानकी येथे आली म्हणून।
अगं जानकी, आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो की यावर्षी तू येशील किंवा नाही, परंतु अगं तू आली आणि तुला बघून खरंच खूप असा आनंद झाला। तर सविता ताई विचारतात की अगं जानकी, तुला हळदी कुंकाला तर बोलावलंत ना? तर जानकी म्हणते की हो हो, अवंतिकाने बोलावलेलं आहे मला। तेव्हा सविता काकू म्हणतात की अगं मग जानकी, तुला बोलावलं तर तू येथे का उभी आहे? चल ना आतमध्ये। तर जानकी म्हणते की हो हो येते येते। तर सविता काकू आणि त्या दुसऱ्या काकू म्हणतात की हो हो जानकी, लवकर आतमध्ये ये। तर आतमध्ये आता हे दोघी येतात। जानकी तिथे बाहेरच एका खुर्चीवर बसते। तर अवंतिका आतमध्ये सुमित्राला म्हणत असते की सॉरी आई, जोपर्यंत जानकी वहिनी येत नाही तोपर्यंत मी हळदी कुंकाचा कार्यक्रम नाही सुरू करणार। आणि सविता काकू आणि त्या काकू येतात, अवंतिकाला म्हणतात की अगं अवंतिका, जानकी वहिनी तर केव्हाच्या आल्यात, आम्ही तर तिला आत्ताच भेटली, ती आम्हाला बोलली की तुम्ही पुढे व्हा, मी येते मागून। तेव्हा आता जानकी आली हे ऐकून सुमित्राला सुद्धा खूप आनंद होतो आणि अवंतिकाला सुद्धा। तेव्हा अवंतिका म्हणते की एक मिनिट, म्हणजे काय, जानकी वहिनी बाहेर थांबल्यात? तेव्हा आजी तर अगदी आश्चर्याने पाहत असते। अवंतिका इतकी खुश होते आणि थांबा, मी लगेच जानकी वहिनींना आत घेऊन येते म्हणून ती जायला निघते, परंतु थोडीशी दबकते आणि परत आता अवंतिका थांबते, सुमित्राकडे पाहत असते। सुमित्रा कावरीबावरी होते। तेव्हा अवंतिका ही सुमित्राला म्हणते की आई, अहो मला माहिती आहे जानकी वहिनी तुम्हाला घरी आलेले नाही चालणार, परंतु आई आजपर्यंत या घरी हा कार्यक्रम त्यांनीच केला। अहो माझे हलव्याचे दागिने हरवले होते तर लगेच त्यांनी करून सुद्धा पाठवले। तेव्हा आता आजीच्या लक्षात येते की हे दागिने जानकीने पाठवलेले आहेत। अवंतिका आईंना रिक्वेस्ट करते की आई, अहो फक्त एकच रिक्वेस्ट आहे की लग्नानंतरची माझी ही पहिली संक्रांत आहे, माझा तिळवा आहे, त्यामुळे माझी पहिली इच्छा आहे की माझं पहिला वाण आणि हळदी कुंकाचा पहिला मान मी जानकी वहिनीला देईन। आणि आई, शेवटी या घरातील थोरल्या जाऊबाई म्हणजे सुनबाई तर अगदी जानकी वहिनीच आहेत, त्यामुळे आई प्लीज, अहो प्लीज तुम्ही नाही म्हणू नका, प्लीज अहो आई, मी वहिनींना घरात घेऊन येऊ का? तेव्हा सुमित्राला सुद्धा तेच हवं असतं। सुमित्रा हसते आणि अवंतिकाला ती परवानगी देते। तेव्हा अवंतिका सुद्धा खूप खुश होते आणि आईंना म्हणते की थँक्यू सो मच आई, आणि लगेच ती जानकी वहिनींना आवाज देत बाहेरच धावत येते। त्यानंतर आता सारंग तर पहिल्या स्पर्धेमध्ये हारलेला असतो आणि आता दुसरा डाव सुरू होतो। तर आता सारंग म्हणत असतं की बघा आता मी हा डाव कसा जिंकतो ते। ऋषिकेशला मात्र हसायला येत असतं आणि ऋषिकेश अगदी उत्साहात आपली पतंग उडवत असतो आणि सारंग कितीही त्याला कट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र आता ऋषिकेश काही हरायला तयार नसतो। सौमित्र आणि ओवी हे सर्व बघून अगदी खुश होत असतात। तेव्हा सारंग तर पतंग उडवण्यात इतका मग्न झालेला असतो आणि मागे तो कुठे जातोय याकडे सुद्धा लक्ष नसतं, फक्त त्याला ऋषिकेशचा आता हा पतंग कट करायचा असतो आणि ऋषिकेशला हरवायचं असतं, हेच त्याच्या डोक्यामध्ये अगदी बेदुंग होऊन बसलेलं असतं। सारंग अगदी मागे मागे खड्ड्यामध्ये जात असतो आणि ऋषिकेशकडे मात्र आता सारंगकडे लक्ष जातं। तेव्हा आता सारंग अगदी त्या खड्ड्यामध्ये पडणार, एक एक पाऊल तो मागे जात असतो, अगदी खड्ड्यात पाय पडणार, तोच आता ऋषिकेश धावतच येतो आणि सारंगला पुढे हे ओढतो आणि सारंगला खड्ड्यात पडण्यावाचून तो वाचवतो। तेव्हा त्या सारंगचं आता त्या खड्ड्याकडे लक्ष जातं, खड्डा तर खूप असा खोल असतो। तेव्हा आता सर्वजण आता हे पाहत असतात, सौमित्र आणि ओवी सुद्धा अगदी घाबरून हे पाहतात। तेव्हा आता सारंग अगदी कावराबावरा होतो की नक्की आता काय बोलू किंवा काय नाही अशी सारंगची अवस्था होते। आणि आज मात्र ऋषिकेशने दाखवून दिलेलं असतं की शेवटी वाचवायला तर आपला सक्का भाऊच येतोय। तेव्हा सारंग घाबरलेला असतो तर सौमित्र त्याला विचारतो की सारंग, अरे तू ठीक आहेस ना? तेव्हा सारंग फक्त मान डोलावतो। तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की अरे सारंग, धुंदीत चालताना मागे पुढे जरा बघत जा, काय आहे की तोंडावर ठेच लागून पडण्याची शक्यता जास्त असते। तेव्हा सारंग ऋषिकेशकडे पाहतच असतो, ऋषिकेश त्या खड्ड्याकडे पाहत असतो। तेव्हा मात्र आता ऋषिकेशची पतंग सुद्धा खाली आलेली असते, त्यांची पतंग कट झालेली असते कारण ते सारंगला वाचवायला गेलेला असतो। तर ओवी ही सौमित्राला म्हणत असते की सौमित्र काका, अरे बाबा हारले, त्यांची पतंग कट झाली, म्हणून ओवी नाराज होते। तर सौमित्र ओवीला समजावतो की अगं ओवी, आज तुझे बाबा हारले असतील परंतु आज मात्र एक मोठा भाऊ जिंकला। तेव्हा ओवी म्हणते की पण काय फायदा, दोघेही एकमेकांशी भांडून आणि रागाने एकमेकांकडे बघून गेलेत। तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की ओवी, अगं जसं दिसतं तसं नसतं, अगं ते दोघे भांडलेत हे आपण बघितलं, परंतु आज मात्र मी अजून एक गोष्ट बघितली, त्या दोघांचं एकमेकावर खूप असं प्रेम आहे, म्हणून तर ऋषिकेश दादाने सारंग काकाला पडण्यापासून वाचवलं। तेव्हा ओवी सुद्धा खुशून हसते आणि म्हणते की ओहो, म्हणजे अजून सुद्धा होप्स आहेत। तर सौमित्र म्हणतो की हो हो, आणि जानकी वहिनी बरोबर म्हणते, अजून सगळं काही संपलेलं नाही, म्हणजे या
संक्रांतीला तर दोघांच्या मनातील कटुता थोडी तरी कमी झाली म्हणून ओवी आणि सुमित्रा आणखीनच खुश होत आणि संक्रांत आज खऱ्या अर्थाने साजरी झाली। त्यानंतर मात्र आता इकडे अवंतिका धावतच बाहेर येते आणि जानकीला घट्ट अशी प्रेमाची मिठी मारते। दोघेही एकमेकांना भेटून खूप खुश होतात। तेव्हा मात्र आता हे दोघे एकमेकांना भेटत असतात। ऐश्वर्या आणि आजी खिडकीतून हे सगळं पाहतात। ऐश्वर्याचा खूपच असा जळफळाट होतो तर ऐश्वर्या आजीला म्हणते की बघितलंस ना आजी, तो डिनर सेट अवंतिका त्या जानकीला हळदी कुंकाचा पहिला मान द्यायला निघाली। आजी म्हणते की अगं ते पण घराच्या बाहेर, त्यामुळे हा मान नाही तर अपमान आहे। तेव्हा आता ऐश्वर्या समोर पाहते जे काही हळदी कुंकाचे ताट आणि तेथे काही साड्या वगैरेचे बॉक्स ठेवलेले असतात। तर ऐश्वर्याच्या मनात एक प्लॅन येतो। ऐश्वर्या म्हणते की आजी अहो आजी आपण तर होईल, पण केव्हा, जेव्हा अवंतिका हे ताट जानकी समोर घेऊन जाईल तेव्हा। त्यामुळे आजी अहो तुम्ही बघतच राहा की मी जानकी वहिनी आणि त्या अवंतिका या दोघीत कसे भांडण लावते ते। आलेच बोलून ती आता थोडीशी बाजूला येते तर आजी आता खुश होते। ऐश्वर्या तेथे आल्यानंतर आता तिचा जो काही प्लॅन आहे ती करायला सुरुवात करते। तेव्हा मात्र आता बाहेर जानकी ही अवंतिकाची दृष्ट काढते। अवंतिका अगं खरंच किती सुंदर दिसतेस ग, अगं माझी दृष्ट तुला लागेल म्हणून जानकी लगेच तिची दृष्ट काढते आणि आपल्या डोळ्यातील काजळ तिला लावते। त्यानंतर आता अवंतिका खुशून जानकीला म्हणते की वहिनी तिळवा हा खरा गुण आहे, परंतु आवर्जून मात्र हे हलव्याचे दागिने करून देणाऱ्याची दृष्ट कधीही लागत नाही। तर ऐश्वर्या आता हे सर्व ऐकत असते आणि हे ऐकून मात्र तिचा आता खूपच जळफळाट होतो। आणि तेवढ्यात मात्र आता जानकीसाठी जे काही तेथे साडीचा बॉक्स ठेवलेला असतो तर ऐश्वर्या ते उचलते आणि त्याकडे पाहत असते आणि आता त्या बॉक्स मधील साडी बदलण्याचा तिचा हा प्लॅन असतो। तर आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्याने आता ती साडी बदललेली असते आणि जेव्हा आता अवंतिका ही जानकी बहिणींना ओवाळते, त्यांचं औक्षण करते आणि त्यांना ती वाण म्हणून ती साडी द्यायला सुरुवात करते। तर आता मात्र ऐश्वर्या पुढे येते आणि आता अवंतिकाला आणि जानकीला या दोघींनाही अगदी एकमेकीत भांडण लावण्यासाठी म्हणत असते की काय ग जानकी, अगं तुला तर अवंतिकाचा खूप असा पुळका आहे, मग बघ तुला वाण म्हणून तिने फाटकी साडी दिली वाटतं आणि ते पण जुनी साडी दिली। म्हणजे आता सुमित्राची जी काही साडी जुनी असते संक्रांतीच्या पहिल्या, तर ती साडी ऐश्वर्याने आता ह्या बॉक्समध्ये ठेवलेली असते। जानकी आता जेव्हा ती साडी उचकते आणि त्या साडीकडे पाहत असते तर सुमित्रा आईंची साडी बघून तिला तर खूप असा आनंद होतो आणि ऐश्वर्या अगदी जळफळाट होऊन जानकीकडे पाहत असते। तर जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, ही आईंच्या पहिल्या मकर संक्रांतीची ही साडी आहे आणि थँक्यू ऐश्वर्या, थँक्यू अवंतिका असं दोघींना सुद्धा म्हणते। तेव्हा ऐश्वर्याला असं वाटतं की जानकीला जुनी साडी दिली तरी सुद्धा ती रागवलेली नाही म्हणून ऐश्वर्या खाली मान घालते। तर आता जानकी ती साडी घेते, अगदी तिला नमस्कार करते आणि ती साडी अगदी खाली ठेवून तिला नमस्कार करायला जाते। तोच लगेच सुमित्रा पुढे येते आणि जानकी समोर येऊन उभी राहते। तेव्हा जानकी आता सुमित्राच्या चक्क पाया पडते। तर सुमित्रा अगदी तोंडभर म्हणजे कौतुकभर असा आशीर्वाद जानकीला देते। अखंड सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिल्यानंतर जानकी मात्र अगदी धन्य होते। सुमित्रा आपल्या हाताने ती साडी जानकीच्या पदरात टाकते। जानकीच्या डोळ्यात अगदी आनंद अश्रू येत असतात, परंतु ऐश्वर्याचा मात्र हाता हे सर्व बघून आणखीन असा जळफळाट होतो, कारण ती करायला गेली एक आणि झाले काही भलतेच, म्हणून आता तिचा कोणताही प्लॅन हा सक्सेसफुल होत नसतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहील हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।